विविध भारती पुणे ठळक बातम्या. इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रात भारताला पहिल्या क्रमांकाचा देश बनवण्यासाठी मराठा चेंबरने पथदर्शी आराखडा तयार करावा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. मुंबई वीज पुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांना सुपूर्द केला. या अहवालाबाबत अधिक माहिती विधिमंडळात सादर केली जाईल असं राऊत यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान एका अमेरिकन कंपनीच्या अहवालात मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीनने मालवेअर टाकला असण्याची शक्यता असण्याचं म्हटलं होतं असं अनिल देशमुख यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. पुणे महापालिकेचं 2021-22 या आर्थिक वर्षाचं कोणतीही करवाढ नसलेलं 8,370 कोटींचं अंदाजपत्रक स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी काल ऑनलाईन पद्धतीने मुख्य सभेला सादर केलं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अंदाजपत्रकात पुणेकरांसाठी तब्बल 83 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात काल कोविड-19च्या 878 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 4,10,699 झाली आहे. कोविड-19मुळे काल जिल्ह्यातल्या एकाच रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या मृतांची संख्या आता 8,063 झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश काहीसं ढगाळ राहील. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.